एखादा पोरगा आजारी पडला ना, सगळ्या गावच्या देवाला नवस करेल, ती आई असते. माझ्या लेकराला बरं लागू दे रे देवा, तुझा भंडारा करेल, चांदीचा घोडा वाईल तुला मी, पंगत घालील तुझ्या दारामध्ये, लोक जेव घालील. हा नवस करणारी आई सगळ्यांनी पाहिली असेल रे माझ्या दादांनो. पण आपल्या बायकोचं सांत्वन करता करता आणि दवाखान्यात पैसे भरता भरता जो स्वतःच रडणंच दाबून ठेवतो आणि रडणंच विसरून गेला. रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, ओट्याच्या खाली उतरतो, अंधारात जाऊन रुमाल डोळ्याला लावतो, ढासा ढासा रडतो ढोरासारखा. एखादा ढेकळावरती पाणी पडावं आणि ढेकळ जसा विरघळून जावा अशी त्या बापाची अवस्था होते. ढसा ढसा रडतो तो बाप. पांडुरंगा, असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे पांडुरंगा, जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. ही भावना ज्याची ना माझ्या दादांनो, त्याला बाप नावाचा देव माणूस म्हणतात गड्या. गावात कुणाशी भांडणं करा तुम्ही, जोपर्यंत बाप आहे ना, माणूस भेटच नाही कोणाला, अजिबात भेट नाही. तुम्ही भांडण करून आलात ना तर सबदनी करायला बाप जातो. रामभाऊ त्यांना सोडून शेंबडी पोरं येतं, नवीन रक्त आहे, सडसड करतं, सहन होत नाही. अहो आपले 50 वर्षापासूनचे संबंध आहेत, 2-2 पिढ्यापासूनचे संबंध आहे. रामभाऊ चूक पदरात घ्या हो पोराची, बोलला असेल पोरगा, नका ना वाईट मनाला वाटून घेऊ. जो दबदबा बापाचा असण्यामध्ये असतो ना माझ्या दादांनो, 10x10चा फोटो तुम्ही बैठकीत लावा, त्या फोटो त्याचा दबदबा नसणार आहे. जो दबदबा बापाच्या असण्यामध्ये असतो. विनंती असेल माझी, आता दिवाळीला तुम्ही पोरापोरींना कपडे घेतले, बायकोला 5,000ची साडी घ्या संक्रांतीला, 5,000च्या साडी तिचं मन भरणारच नाही. 5,000ची साडी आणा, 5,000च्या साडीमध्ये 500 तरी चुका काढी. बायको येते ऐकणारी सहित सांगणारी सुद्धा बरं का, मी काय वेगळ्या पार्टीची नाही. 5,000ची साडी बायकोला घ्या, मी 500 चुका काढू. 10,000चे पोरांना कपडे घ्या तुम्ही. पोरं म्हणतील काय पप्पा तुम्ही काळ बदलला, एवढे महागडे आणले पण तुम्हाला अजून आमची चॉईस कळाली नाही. इथून पुढे ना पैसे द्या जाणं, आम्ही कपडे घ्यायला जातो. बरोबर आहे नाही हे वाक्य तर बरोबर आहे ना. घराघरामध्ये 10,000चे कपडे आणा, पोरं समाधानी होणार नाहीत. 5,000ची साडी बायकोला आणा, समाधानी होणार नाही ती. पण बायकोच्या आणि कपड्याच्या सोबत एखादं 500चं पातळ फक्त आईला घ्या. रुमाल, टोपी आणि शर्ट नका घेऊ. टोपी रुमाल, निदान शर्टाचं पॅन्टीचं कापड घेऊन तर त्याला हलकं घेऊन शिवून द्या. ज्यावेळी तुम्ही बापाला कपडे घेताल ना पोराच्या बरोबरीनं, पोरं कपडे घालतील आणि बापाच्या चॉईसला नाव ठेवतील. थोडासा कलर जरा फेंटे गड्या, एवढे कपडे भारीतले आणले, पण मित्राला सांगेल तू, पण जरा चॉईसच चुकलं बाबांचं, नाव ठेवेल तो मित्रामध्ये तुम्हाला. अरे 1000 रुपयामध्ये बापाचे कपडे बसतील हलके भारी. 1000चे कपडे आणले ना तर बाप सकाळी आंघोळ करून कपडे घालून वाट्यावर बसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला सांगत सुटतो, रामभाऊ, श्यामभाऊ, दत्ता पाटील पहा ना पोरानं कपडे आणलेत. आपल्या पोरानं हा उगाच गल्लीत बसून गप्पा मारत नाही मी, उगाच बोलायचं नसतं. कुणालाच नाही असा पोलगा अख्ख्या भाऊकीत आपला निघलाय, शब्दाने दुखवत नाही. आणि पोराला कपडे आणले पहा ना, काय म्हाताऱ्या कोताऱ्याचं काम होतं का? मला काय कुठून घालून कपडे फिरायचं होतं का? पण पहा ना पोरगा सणासुदीला विसरत नाही बरं का बापाला. हा अख्ख्या गावात आई बापाला जर जीव लावणारा असेल आणि आम्ही गेल्यानंतर आमचं नाव रोशन करणारा असेल तर तो आमचा पोरगा आहे. हे बापाचं अंतःकरण आहे माय बाप. 5,000ची साडी जर बायकोला घेतली तर कदाचित तिला मोठेपणा वाटणार नाही. 500 रुपयाची हलकी साडी घ्या रे माझ्या दादांनो आईला. आई साडी नेसते, गावच्या मंदिरात दर्शनासाठी जाते का? लेकांना साडी घेतली ना 4 आया बाया विचारतील बरं का, तुम्ही आज नवीन साडी घातली यमुनाबाई, नवीन साडी घेतली. आणि तेव्हा मी सांगेल माझ्या पोरानं साडी घेतली. मला शेजारणीकडे जाते, अगं भामा ऐकलं का, पोरानं साडी घेतली मला अंगावरची. तिचं तोंड पडत, ती म्हणते सारच जाळलं का तो या पोराचं, 500ची साडी आणली म्हातारीला आणि बायकोला 5-5 हजाराच्या घेऊन येतो. अगं बाई गल्लीतल्या म्हाताऱ्यांना तर त्यांचे पोरं विचारत सुद्धा नाही.
माझा पोरगा बायकोच्या सोबत 500ची का होईना साडी आणतो ना मला, त्याच्या मागे काय खर्च कमी आहे का? पोराचं शिक्षण आहे, एका पोरीचं लग्न झालंय, ती डिलिव्हरीला येणार आहे, बायकोचं दुखणं, आमचं दुखणं, शुगर बीपीच्या गोळ्या, त्याच्यात पाऊस पडना, सरकार मालाला भाव देना, कुणाला तोंड द्यावं ग माझ्या पोराने. पण बायको सोबत साडी आणली बरं का मला. एवढा मोठेपणा आहे ज्यांना, 1000 आणि 500 मध्ये ते माईबाप आहेत. माईबाप एक तरी संध्याकाळी फोन, आता तुम्ही गावात आहेत म्हणून काही नाही, पण बाहेर नोकरीसाठी कोणी असाल, गेलात कोणी गावाला गेला तर एक तरी फोन आईला करत जा. संध्याकाळी एकदा तरी विचारत जा, आई तुझी तब्येत तर बरी आहे ना, गोळ्या तर घेतल्यात ना? नाही आमचं कसं असतं, काय नाही तिला फोन करायची गरज नाही, ती तिची काळजी घेते, जेवते वेळेवर, गोळ्या घेते. पण तुझं कर्तव्य रे राजा. साधा ताप आला होता तुला, रात्रभर झोप नव्हती तिला, रात्रभर झोप नव्हती. एका आईने वृद्धाश्रमातून पोराला फोन केला रात्रीच्या 2 वाजता. वृद्धाश्रमातल्या आईने फोनची रिंग वाजली, बराच वेळा उचलली नाही, पण फोन उचलला आणि कानाला लावला, हॅलो, आणि तिकडून आवाज आला, कंठ दाटलेला होता आईचा, आणि आवाजामध्ये एक वेगळीच पावर. तुम्ही पहा माईबाप, आईच्या आवाजात आणि बाईच्या आवाजात काहीतरी फरक असतो गडे. तिकडून आवाज आला, बाळ तुझी झोप तर मोडली नाही ना रे मी, आज तू 35 वर्षाचा झालास रे राजा, आणि 36व्या वर्षात पदार्पण करतोस. तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, आणि तुझ्या सर्व इच्छा पांडुरंग परमात्मा पूर्ण करोत, माझ्या बाळाची सगळी स्वप्न पूर्ण होत, तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करोत बाबा. बाळा ठेवू का रे फोन मी? हे आई, सकाळ काय होणार नव्हती का रे? आत्ताच फोन करणं गरजेचं होतं का? अख्खी रात्र तू माझी खराब करून टाकलीस, आत्ताच कशी बशी झोप लागली होती आणि डोळा लागला होता. ठेव फोन, आणि असं रात्री बेरात्री मला फोन करत जाऊ नकोस. आईचा हुंदका दाटून आला, फोन कट करायचा बाकी राहिला. राजा, अरे एकदा फोन केलास तर तुझी 10 मिनिटाची रात्र खराब झाली, पण विचार कर, आज 35 वर्षापूर्वी तुझा जन्म होणार होता. 9 महिने 9 दिवस मला त्रास होत होता, अन्नाचा कण पोटामध्ये जात नव्हता. हा एक अन्नाचा कण गेला की उलटी व्हायची, पाणी पचत नव्हतं मला. आणि बाळा, तुझ्या वेळी ज्यावेळी मी डिलिव्हरी होणार होती ना, 4 दिवस दवाखान्यात ऍडमिट होते. 4 दिवस त्रास होत होता मला, आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलं सिझर करायचं, एक तर बाळ वाचेल नाही तर आई वाचेल. माझ्या एका फोनने तुझी 10 मिनिटाची रात्र खराब झाली. राजा, तुला जन्म देत असताना रात्रभर मला कळांचा त्रास चालू होता. मी नाही कधी विचार केला तू माझी रात्र खराब केली म्हणूस, तू माझं तारुण्य खराब केलं म्हणूस. अरे मित्रांचे फोन आले तर आम्ही रात्रीच्या किती वाजता विचार करत नाहीत, मित्रांचे फोन उचलतो. पण आईच्या फोनने जर त्रास होत असेल आणि रात्री म्हातारा खोकत असेल तर सुनाना आणि लेकांना झोप येत नसेल, रात्री लेकरू आजारी पडलं म्हणून रात्र रात्र माईबाप जागून काढायचे, त्यावेळी त्यांच्या रात्री आम्ही खराब नाहीत केल्या, त्यांच्या आम्ही झोपामोड नाही केल्या. जागून जागून आमच्या काळजीनं ते नाहीत आजारी पडले. लहान होतो आम्ही, ज्यांनी आम्हाला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. फार चौफाळे टांगण काजू बदाम खाऊ घाला असं मी म्हणणार नाही गडे. ते ना तुमच्याच्याने शक्य होणारे ना माझ्याच्याने शक्य होणारे. फक्त विनंती असेल माझ्या दादांनो, लहानपणात ज्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं त्या म्हाताऱ्या माईबापांना आता बालपण आलंय, आणि त्यांच्या बालपणामध्ये त्यांना आधार देणं हे प्रत्येक पुत्राचं, सुनेचं आणि लेकीचं सुद्धा कर्तव्य, लेकीचं जावयाचं सुद्धा कर्तव्य, प्रत्येकाचं कर्तव्य.